नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच स्पेशल होणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की फक्त तुम्ही जर 8 चॅप्टर जरी केले ना बाळांनो, तरी तुमचे 95% येऊ शकतात। ठीक आहे, कसं काय येणार सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करेल। फक्त मला पुढचे तुम्ही 10 मिनिटं द्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लास्ट व्हिडिओची जी विनर होती तिचं नाव धनश्री दोंडगे, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर भेटलाय। प्रत्येक व्हिडिओमधनं 1 लकी सबस्क्रायबर पिक होतो। ठीक आहे, सबस्क्राईब करायला पैसे नाही लागत, फक्त लाल बटनवरती क्लिक करायचंय तुम्हाला आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा। ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी फ्री मेंटरशिप स्टार्ट केली आहे। कोणालाही काही जरी अडचण असली मी त्याला कॉल करतो, व्हॉइस मेसेज पाठवतो। ठीक आहे, स्वतः मी असं नाही की टीमला बसून ठेवलंय, नाही, स्वतः प्रत्येक विद्यार्थ्याचा डाऊट मी ऍड्रेस करतो, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा। ठीक आहे, आता आपण बोलूया कसं काय 8 चॅप्टर केल्याने 95% येतील। त्याआधी पण एक छोटीशी गोष्ट, ठीक आहे, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट आम्ही लॉन्च केलेला आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केल्यानंतर तुम्हाला काहीही करायची गरज नाही। दॅट इज इनफ टू गेट 99%। ठीक आहे, असेच प्रश्न टाकले जे सीईटी सेल विचारू शकते। ठीक आहे, मॅक्झिमम तुमचे सीईटीच्या पेपरमध्ये प्रश्न सिमिलर टाईप इथूनच असतील। ठीक आहे, महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी आहे कारण सगळे शिक्षक आयआयटीएनचे आहेत। लास्ट 10 वर्षापासून सीओईपी, व्हीजीटीआय, वालचंद, पीएचडी, व्हीआयटी, केजी सौम्या, डीजे सांगवी, थाडोमल अशा कॉलेजेसमध्ये विद्यार्थी जात आहे। तुम्ही बी जाणार। ठीक आहे, टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये। ठीक आहे, प्रत्येक चॅप्टरला व्यवस्थित प्रत्येक कॉन्सेप्ट शिकवली आहे, न्यूमेरिकल शिकवलेत, प्रत्येक चॅप्टरचे पीवायक्यूज करून दाखवलेत की आजपर्यंत सीईटी सेलने या चॅप्टरवर कसे प्रश्न विचारलेत आणि ते प्रश्न तुम्हाला विदिन सेकंड कसे सॉल्व्ह करायचे असतात। ठीक आहे, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न इथूनच असतील। क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून नक्की जॉईन करा। ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे। जर 8 चॅप्टर मध्ये तुम्हाला 95% कसे आणायचे त्या गोष्टीसाठी आपण कम्प्युटर स्क्रीनवरती जाऊया। ठीक आहे, बघा, 120 जर तुमचे मार्क आले, 120 मार्क, तर तुमचे 95% होऊन जातील। ही गोष्ट तुम्हाला समजलेली आहे। 120 आले तर तुमचे 95% होऊन जातात। जर तुमचे 140 आले तर तुमचे 98% होऊन जातात आणि जर तुमचे 160 आले तर तुमचे 99% होऊन जातात। ही गोष्ट तुम्हाला समजावी लागेल। ठीक आहे, हे बेसिक कॅल्क्युलेशन आहे। ठीक आहे, प्रत्येक वर्ष कोण शिफ्ट तुमची डिफिकल्ट असू द्या किंवा इझी असू द्या किंवा मॉडरेट असू द्या, ऑन अँड ऍव्हरेज हेच तुमचं मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल असतं। समजली गोष्ट? पहिली गोष्ट ही तुमची क्लिअर झाली पाहिजे। ठीक आहे, आता बघूया। आता जर फिजिक्सचे हे सगळे चॅप्टर्स आहेत ना, किती चॅप्टर लिहिलेले मी? 8 चॅप्टर। जसेच केमिस्ट्रीचे 8 चॅप्टर, मॅथचे 8 चॅप्टर, फक्त 8 चॅप्टर जरी केले तरी तुमचे 95% येतील। ठीक आहे, आता फिजिक्सचं जे रोटेशन आहे ना बाळांनो, ते 4 प्रश्न विचारले जातात। किती? 4 प्रश्न, एका चॅप्टरचे 4 प्रश्न। 4 मार्क इथंच तुमचे झाले। फ्लुइड मधनं तुमचे 3 मार्काचे प्रश्न येतात। 4 आणि 3 तुमचे 7 इथंच झाले। ठीक आहे, त्यानंतर थर्मोडायनामिक्स तुमचं 3 मार्काला येत आहे। ठीक आहे, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10 मार्क तुमचे फक्त 3 चॅप्टर केल्याने झाले। किती पैकी? 50 पैकी 10 मार्क फक्त तुमचे 3 चॅप्टर केल्याने झाले। मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, शॉकिंग गोष्ट सांगू, जर तुम्ही 25च्या वरती घेऊन येतात ना फिजिक्समध्ये, तुमचे 90% क्रॉस होऊन जातात जर 25च्या वरती मार्क आले तर। हो, फक्त 10% विद्यार्थी असे असतात जे 25च्या वरती मार्क आणू शकतात। कॉम्पिटिशन खूप आहे बाळांनो, पण आहे ना चांगले क्वालिटी विद्यार्थ्यांची कॉम्पिटिशन खूप कमी आहे, हे तुम्हाला समजावं लागेल। ठीक आहे, आता बघूया। केटीजी रेडिएशन सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात, 4 प्रश्न। ठीक आहे, सुपरपोजिशन वेव्स 3 प्रश्न। ठीक आहे, वेव्ह ऑप्टिक्स 3 प्रश्न। किती झाले बाळांनो तुमचे? 4, 5, 6, 7, 8, 9, 10, हे तुमचे 10 मार्क झाले। 10, 20 मार्क इथंच होऊन गेले तुमचे। समजतंय गोष्ट? 20 मार्क फक्त तुमचे 2 इयर्स करून झालेले आहेत। आता बघा, ठीक आहे, तर तुमचे आता 20 मार्क झाले। आता बघा, हे पुढचं जे चॅप्टर आहे करंट इलेक्ट्रोस्टॅटिक, इथून तुमचे 3 प्रश्न येणार आहेत। ठीक आहे, इथून तुमचे 3 प्रश्न येणार आहेत। पूर्ण इलेक्ट्रोस्टॅटिक बोलतोय मी। ठीक आहे, इलेक्ट्रो 1, इलेक्ट्रो 2 आणि करंट मधून तुमचे 2 प्रश्न येणार आहेत। तुमचे इथं 25 मार्क झाले का रे बाळांनो? 25 मार्क। फिजिक्समध्ये 25 मार्क्स तुमचे झाले। 25 मार्क्स म्हणजे 99% आले का तुमचे फिजिक्समध्ये? सॉरी, 90% आले का फिजिक्समध्ये? फक्त हे 8 चॅप्टर सगळ्यात आधी करा। बाकीचे चॅप्टर पण तुम्हाला करायचे आहेत, फक्त सगळ्यात प्रायोरिटीने तुम्हाला एक तुम्हाला बाउंड्रीज हे करायचे आहेत। ठीक आहे, एक तुम्हाला माइलस्टोन हिट करायचे आहेत। पहिले 90, मग 95 वरती जाऊन मग 99 वरती आपण जाणार आहे। ठीक आहे, फिजिक्स समजलं तुम्हाला। आता बोलूया आपण केमिस्ट्रीकडे। ठीक आहे, केमिस्ट्रीमध्ये जर बोलायचं ठरलं, इलेक्ट्रोकेमिस्ट्री 3 प्रश्न, थर्मोडायनामिक्स 3 प्रश्न, सॉलिड स्टेट 3 प्रश्न, ॲटॉमिक स्ट्रक्चर 3 प्रश्न, पी ब्लॉक 4 प्रश्न, डीएनए ब्लॉक 3 प्रश्न। किती झाले बाळांनो? 3, 3, 9 मार्क झाले तुमचे। ठीक आहे, हे 3 आणि 3, 6, 4, 10, हे 10 मार्क झाले। 19 मार्क तुमचे इथंच झालेले, फक्त 6 चॅप्टर केल्याने। समजतंय गोष्टी? त्याच्यानंतर अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड 3 मार्क। ठीक आहे, 19 + 3 तुमचे 22 मार्क इथं झाले है ना, आणि 3 मार्काचे तुमचे अल्कोहोल, फिनोल, इथं इथून तुमचे 25 मार्क झाले। केमिस्ट्रीमध्ये 25 मार्क तुमचे फक्त 8 चॅप्टर केल्याने येत आहे। समजतंय? ठीक आहे, फक्त 8 चॅप्टर केल्याने तुमचे 25 मार्क येत आहे। तुमचे 25 फिजिक्समध्ये झाले, 25 केमिस्ट्रीमध्ये झाले।
50 मार्क झाले. आपल्याला गरज कितीची आहे? गरज कितीची आपल्याला? 120ची. 120 झाले तर आपले 90% होतात ना, है ना? ठीक आहे, आता आपण पुढे बोलूया. मॅथमॅटिक्स. जर मॅथ विषयी बोलायला गेलं तर मॅथमध्ये बायोवाल्यांसाठी पण आहे. ठीक आहे, तुम्ही थोडासा वेट करा. वेक्टर तुमचे 6 प्रश्न घेऊन येतं. 6 प्रश्न म्हणजे 12 मार्क बाळांनो. फक्त आपण प्रश्न काउंट करून त्यानंतर आपण मार्क्स काउंट करू. लाईन अँड प्लेन तुमचे 5 मार्क घेऊन येतं. ठीक आहे, सॉरी 5 क्वेश्चन घेऊन येतं. ट्रिगो तुमचे 4 क्वेश्चन, डिफरन्शिएशन तुमचे 4 क्वेश्चन. किती झाले बाळांनो? हे 12 मार्क, हे 10 झाले, 22 मार्क झाले. 22 आणि 8 किती झाले तुमचे? 30 मार्क झाले. 30 आणि तुमचे 8 38 मार्क झाले. 38 मार्क्स तुमचे एवढंच केल्यानेच होऊन गेले. समजतंय? कारण हे सगळ्यात जास्त विचारले जाणारे प्रश्न आहेत. फक्त 38 मार्क्स तुमचे एवढं केल्याने झाले. ठीक आहे, त्यानंतर इंटिग्रेशन तुमचे 3 प्रश्न. 38 मध्ये 6 जोडा. किती झाले तुमचे? 44. ठीक आहे, त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन तुमचे 2 प्रश्न. किती झाले? 4 जोडा त्याच्यात 48. ठीक आहे, 48 प्लस ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह 2 प्रश्न. किती झाले तुमचे? 52. प्लस मॅट्रायसिस तुमचे 2 प्रश्न. किती झाले? 56. किती झाले होते? 50 प्लस 56 किती झाले बाळांनो? 106 मार्क्स तुमचे झाले. 106 मार्क्स तुमचे आतापर्यंत झाले. किती गरज आहे आपल्याला? 120ची. बोलेल मी कसे काय वरचे 14 मार्क आणायचे ते पण सांगतोय मी. ठीक आहे, पण त्याआधी आपण थोडंसं बायोलॉजी बद्दल बोलून घेऊया. आतापर्यंत जर क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट एनरोल केला नसेल लगेच करा. ठीक आहे, तिथूनच मॅक्झिमम सिमिलर प्रश्न येतील बाळांनो. ठीक आहे, सिमिलर टाईप बोलतोय मी. सेम टू सेम कधीच येणार नाही, कुठूनच येत नाही सेम टू सेम, पण सिमिलर टाईप नक्कीच असणार आहे. ठीक आहे, आता बायोलॉजी विषयी बोलायला गेलं. बायोलॉजीचे पण हे जे चॅप्टर्स ना इंडिव्हिज्युअल मी नाही जाणार, कारण बायोमध्ये खूप व्हॅरी करत राहतं. ठीक आहे, हे पहिले 4 युनिटमधूनच तुमचे खूप जास्त 25% पेपर येऊन लागतो. फक्त 4 चॅप्टर मधून 25% पेपर येतो. बाकीचे 4 तुम्ही केले, तुमचं इथून आरामात तुमचे 50 मार्क बायोमध्ये होऊन जातात हे 8 चॅप्टर केल्याने. ठीक आहे, आता तुमचे 106 पर्यंतची ते लेवल लागली आहे ऑलमोस्ट, है ना? आता 106 प्लस मी तुम्हाला 20 मार्क मी असे सांगणार आहे जे तुम्ही फक्त इंटेलिजंट गेसिंग. ठीक आहे, काय म्हणतो मी? इंटेलिजंट गेसिंगचा एक व्हिडिओ येणार आहे. तेवढा जर केला तर तुमची 14 मार्क 20 मार्क येऊन लागतील. आता 107 तुमचे झाले. ठीक आहे, 106 बी नाही मिळाला, याला मी 100च कन्सिडर करतो. चला, काही चुकतील तुमचे, है ना? 100च मी कन्सिडर करतो. 100 जरी कन्सिडर करले अजूनही तुम्हाला 20 मार्क पाहिजे. 20 मार्क मी गॅरंटी देतो, तुमचे 20 मार्काची गॅरंटी मी घेऊ शकतो. आपण एक व्हिडिओ आणणार आहेत इंटेलिजंट गेसिंग वरती. म्हणजे तुम्ही तुक्का स्ट्रॅटेजी तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता. इन शॉर्ट, ठीक आहे, तुक्का स्ट्रॅटेजी एक सायंटिफिक वे मध्ये मी तुम्हाला सांगेल की 20 मार्क ऍटलीस्ट तुम्ही इंटेलिजंट गेसिंग करून आणू शकतात. युनिट्स वगैरे चेक करायचे असतात, सगळ्या गोष्टी मी शिकवणार आहे तुम्हाला. ठीक आहे, हे 20 मार्क तुमचे येऊन लागतील. असे 120 मार्क तुमचे फक्त 8 चॅप्टर करून झाले बाळांनो. फक्त 8 चॅप्टर करून तुमचे 120 मार्क तुम्ही 95% ला भेटलेले आहेत. 95% ही रियालिटी आहे. तुम्ही जाऊन पेपर चेक करा. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल नाही सर शक्य नाही 8 चॅप्टर करून. स्वतः जाऊन चेक करा. 160 मार्काला 99% आले होते लास्ट इयर, है ना? प्रत्येक गोष्ट पॉसिबल आहे. फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. अजूनही चान्सेस आहेत. नेक्स्ट काही व्हिडिओज मिळून मी व्हिडिओच्या नंतर मी तुक्का स्ट्रॅटेजीवरती नक्कीच व्हिडिओ टाळेल. ठीक आहे, आपलं एम अजूनही 99% आहे बाळांनो. ठीक आहे, अजूनही आपण 99 पासून 98 वरती नाही गेलो की नाही 98 तरी आले तरी चालतील. नाही, 99च पाहिजे. हेच एम आहे आपला अजूनही. ठीक आहे, एम केव्हा कमी होतं? शेवटचे 10 दिवस कमी राहिले ना, तेव्हा एम तुम्ही रिड्यूस करून घेतात की नाही 95 आले तरी चालेल. पण आता तुमचं एम 99च पाहिजे आणि येतील. बऱ्याच विद्यार्थी काढतात. लास्ट इयर आमचे न्यूटनचे भरपूर असे विद्यार्थी होते जे खूप कमी, म्हणजे असं ना की 20 ते 25 दिवसात त्यांनी 98%, 98% काढलेले आहेत. आणि तुम्ही काढणार याची मला खात्री आहे. ठीक आहे, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे. नक्कीच एनरोल करा. तेवढा केल्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही बाळांनो. दॅट इज इनफ टू स्कोर गुड मार्क्स इन सीईटी एक्झाम. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. महाराष्ट्राचे नंबर 1 टीचर्स आहेत. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, बाय, टेक केअर, थँक्यू.